गाडीनं प्रचंड वेग धरला होता. लवकरात लवकर घरी पोहोचायचं हा एकच विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. शरीराचा थरकाप होत होता. बायकोवर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाजा लागत नव्हता. दिशादर्शक पाट्या बघत गाडी पुढे सरकत होती. तोच पुढच्या टी पॉइंटवर वाहतूक ठप्प झालेली चित्र बघून तो अजूनच गोंधळून गेला. तिथल्या एका वाहन चालकाला विचारणा केल्यावर लक्षात आलं की पुढे एक मोठा कंटेनर पलटी झाला आहे. पूर्ण रस्ता ब्लॉक झाल्यामुळं कुणालाच पुढे जाता येईना. यावर रतनने त्या माणसाला विचारलं, दादा मग आता शहरात जायला दुसरा रस्ता कोणता आहे? यावर तो वाहन चालक म्हणाला, लवकर जायचं असेल तर हॉटेल उमराईच्या अलीकडून एक रस्ता आहे, तो जातो शहरात. नाहीतर हॉटेलपासून पुढे 13 किलोमीटरवर महामार्ग आहे, त्या मार्गाने तुम्हाला शहरात जावं लागेल. पण ते खूप दुरून पडेल तुम्हाला. त्यापेक्षा तुम्ही अलीकडच्याच रस्त्याने जा. रतनकडे विचार करायला वेळ नव्हता. हॉटेलला आलो होतो त्याच मार्गाने माघारी जाणं त्याला योग्य वाटत होतं. त्याने घाईघाई गाडी वळवली. आल्या मार्गी परत निघाला. रस्ता खराब होता त्यामुळे गाडी जोरात पळवता येत नव्हती. जीव प्रचंड रडकुंडीला आला होता. रात्र देखील बरीच झाल्यानं त्या वाटेवर त्याच्या गाडी व्यतिरिक्त कुठलंच वाहन दिसत नव्हतं.